राजकीय पक्ष बाजूला ठेवून राजकीय दृष्टीने विचार न करता सर्वसामान्य लोकांसाठी नेहमी प्रयत्न करणारे आपल्याबरोबर पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सर सौरा की सावरा, कारण की हा खूप कन्फ्युजन आहे. सौरा डॉक्टर हेमंत सौरा आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नक्कीच तुम्ही सांगितलं की पॉझिटिव्ह विचार करून ह्या रस्त्याचं काम सुरू करावं. तुमच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे. नक्कीच तुम्हाला वाटतं की काम पण एक चांगलं व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, ह्याबद्दल काय बोलणार सर? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधलं मनोर ते वेळगाव हे खूप बहुचर्चित बहुप्रतीक्षित असलेलं 20 वर्षापासूनची इथल्या जनतेची मागणी होती. सर, बऱ्याच वेळेस या रस्त्यावर आंदोलन झाली होती. आमचे सहकारी संतोषजी जनाटेसुद्धा याविषयी मागच्या वर्षी ज्यांनी आंदोलन केलं होतं. तर तो रस्ता व्हावा ह्या दृष्टिकोनातून आणि तो प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून व्हावा यासाठी सगळेजण प्रयत्नशील होते. आणि म्हणून तो रस्ता खरं तर टेक्निकल काही अडचणी होत्या. तो आधी MDR म्हणून मंजूर झाला होता, परंतु नंतर तो वर्ग करून घेण्यामध्ये इथल्या आमचे कार्यकारी अभियंता शेळके मॅडमनी खूप चांगलं योगदान दिलं आणि त्यामुळे केंद्रामध्ये जो पाठपुरावा होता तो आम्ही केला आणि त्यामुळे हा रस्ता मंजूर झालेला आहे. त्याचा आज विधिवत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत इथे भूमिपूजन झालेलं आहे आणि आपण बघणार आहोत की साधारणतः 1 वर्षामध्ये हा रस्ता लोकार्पण होणार आहे. साधारणतः 7.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 6 किलोमीटर डांबरीकरण, जवळजवळ 1600 मीटर हा कॉन्क्रिटीकरण असणार आहे आणि त्यामुळे मनोरपासून वेळगावपर्यंत जे गावं लागतात, ज्या ग्रामपंचायत, त्या सर्वांना याची सोयीसुविधा मिळणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं की अतिशय चांगला क्वालिटीचा रोड हा निर्माण होणारच आहे. कारण त्याचं मेंटेनन्ससुद्धा 5 वर्ष राहणार आहे आणि त्याचं मेंटेनन्स 5 वर्ष कॉन्ट्रॅक्टर करणार आहे आणि त्यामुळे एक चांगला रस्ता इथल्या ग्रामीण भागाला मिळेल. मला वाटतं की या निमित्ताने केंद्र सरकारने ग्रामीण भागामध्ये दळणवळणाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात ह्यासाठी खूप चांगला निधी दिलेला आहे. मागच्या काळामधील ज्या गोष्टी प्रलंबित होत्या अशा सर्व रस्त्यांचे आता रोड चांगले व्हावेत ह्या दृष्टिकोनातून आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये साधारणतः 17 रोड्स, जवळजवळ 128 किलोमीटरचे रोड्स हे मंजूर झालेले आहेत आणि त्याचा निधीसुद्धा मंजूर झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे रोड चांगले व्हावेत, चांगल्या क्वालिटीचे व्हावेत ह्यासाठी आम्हीसुद्धा सूचना दिलेल्या आहेत. माननीय कार्यकारी अभियंता यांनासुद्धा सांगितलेलं की रोड चांगला क्वालिटीचा निर्माण झाला पाहिजे आणि कोणतीही कंप्लेंट आली नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे रोडची काम करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. विना अडथळा तो पूर्ण व्हावा, जेणेकरून तो लवकरात लवकर लोकार्पण व्हावा ह्या दृष्टीने प्रयत्न करावे आणि त्यामुळे आजच्या जे भूमिपूजनाच्या निमित्ताने खूप चांगल्या वातावरणात ते आज भूमिपूजन झालं. त्यामुळे सगळ्यांचे आभार. गेल्या 20 वर्षापासून प्रतीक्षित असलेल्या मनोर वेळगाव रोड ते कोंढाण या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला. मनोर वेळगाव रोड ते कोंढाण या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा अखेर आज 19 मे रोजी सोमवारी सकाळी पार पडला. पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था महाराष्ट्र राज्य अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते. मोठ्या थाटात, उत्साहात आणि एका पॉझिटिव्ह थिंकिंगने हा कार्यक्रम आज संपन्न झाला. तर यावेळी खासदार डॉक्टर हेमंत सौरा, कार्यकारी अभियंता श्रीमती श्रद्धा शेळके तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे इतर अधिकारी अभियंता, आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाटे, कोंढाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच गीता धापसी, या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच मनोर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नितीन पवार, उपसरपंच स्वप्नाली चंपानेरकर घोलप आणि या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य
तसेच सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट मीनाताई धोदळे, मनोर कोंढाण या रस्त्याचे ठेकेदार नितीन धानमेहर, रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व सदस्य, भाजपा पदाधिकारी सुमती जैन, हर्षद पाटील, संतोष गिंभल, प्रकाश जैन तसेच भाजपा कार्यकर्ते तानाजी घोलप, गणेश घोलप, संतोष लोखंडे, कोंढाण गावातील ग्रामस्थ तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोर वेडगाव रोड ते कोंढाण या 7.5 किलोमीटरच्या रस्त्यावरून प्रवासी, रिक्षा चालक, सर्वसामान्य लोकांचा खडतर प्रवास सुरूच होता. त्यामुळे गावकरी, सरपंच यांच्याकडून या रस्त्यासाठी सतत पाठपुरावे सुरूच होते. तर सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट मीनाताई धोदळे यांच्या माध्यमातून गावकऱ्यांनी 1 ते 2 वेळा आंदोलने केली. तर कोंढाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच गीता धापसी यांनी आमदार, खासदार यांच्याकडे सतत पाठपुरावे केले होते. मात्र खासदार सौरा यांनी जनतेच्या सेवेसाठी त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी त्यांच्या या समस्येकडे जातीने लक्ष घातले आणि या रस्त्याच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली, ज्याचे फलित म्हणजे या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि त्याचे भूमिपूजन खासदार यांच्याच हस्ते आज करण्यात आले. एकंदरीत सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यामुळे आज या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून सुरुवात झाली आहे. तर संतोष जनाठे यांनी सुद्धा या सोहळ्याप्रसंगी हेच उद्गार काढले. पाहूयात. 20 वर्षापूर्वी हा रस्ता झाला होता. रस्ता प्रदत्त नाही तिथपासून कोंढाणपर्यंत अखंड रस्ता 20 वर्षापूर्वी झाला आणि त्याच्यानंतर मधल्या टप्प्यामध्ये खड्डे पडल्यानंतर काय करायचं काम सुरू होतं. हे 4-5 वर्ष आपण सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन, माझ्या अंदाजाने 3 आंदोलन, शेवटचं आंदोलन जे मॅडमने पाहिलं त्याच्या आधी 2 आंदोलन आणि शेवटचं आंदोलन जे आपण मीनाताईंच्या नेतृत्वामध्ये केलं होतं ते शेवटचं आंदोलन, अशी 3 आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीची आपण या रस्त्यासाठी केली. सुरुवातीला हा रस्ता जिल्हा परिषदेचा होता. जिल्हा परिषदेनंतर पीडब्ल्यूडी कडे गेला. पीडब्ल्यूडी कडनं परत PMGSY कडे आला आणि अशा सगळ्या याच्यामध्ये तो निधी सगळा इकडे तिकडे फिरत होता. आमच्या पत्र नाशिकबाई कसा तो मागचा निधी आपला त्याला फिरत होता आपल्याला सगळ्याला माहिती आहे. इकडे निधी आला की रस्ता दुसरीकडे मॅडम वर्ग व्हायचा, तिथे निधी आला की साहेब रस्ता तिसरीकडे वर्ग व्हायचा. असं ते सगळं नाटक चालू होतं आणि मग आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने, सगळ्यांच्या संघर्ष, सगळ्यांचा पाठपुरावा करून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिथे बसलेले आपण सगळे त्या रस्त्याने जातो. माझे खासदार साहेब सुद्धा झाला साधारण 20 दिवस 1 महिने आपण रस्त्याने तिथे हिंदू सेवा संघाचा आपला वसतिगृह या रस्त्याला पुढे अंबाडला. त्या हिंदू सेवा संघाचे साहेब अध्यक्ष आहेत. माझी स्वतःची शेती इथे आहे आणि आपण सर्वजण तिथे बसलेले म्हणजे या रस्त्याचे लाभार्थी इथला प्रत्येक व्यक्ती आहे. आणि म्हणून खासदार साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं. 28 डिसेंबरला आपला जो कार्यक्रम असतो अंबाडला त्या ठिकाणी आपण सगळेजण भेटलो, वेगळ्या मिटिंगा आणि सगळ्या गोष्टी झाल्या आणि आज पावसाळा सुरू होण्याच्या साधारण 1.5 महिना आधी आता काम सुरू झालं. 1.5 महिना झाला, 1 महिना झाला. 1 महिन्यापूर्वी काम सुरू झालं. सर खरोखर काम सुरू होतानाच आपण पाहिजे होतात पण आपली व्यस्तता असल्यामुळे आज आपण जवळजवळ काम 30% झालंय असं आम्ही म्हणू. पण काम सुरू झालं, आज आपण आला, भूमिपूजन करताय. आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आणि तुम्ही हा सगळा पाठपुरावा करून आमच्या पाठीशी उभे राहिला त्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या वतीने आपले धन्यवाद देतो. हे 2-3 गोष्ट आपल्याला सांगतो. आपण ग्रामस्थ म्हणून इथं पत्रकार बंधू इथे आहेत. आपण सगळ्यांनीच खूप प्रयत्न केला रस्ता आणण्यासाठी. आता एखादं चुकीचं लेटर यांच्या ऑफिसला लोक जाऊ नये आणि ते काम वाटलं झालं. ते मध्ये एकदा आला होता आणि त्या रस्त्याची क्वालिटी नाही, ते डांबर निघते पलीकडच्या रस्त्याला, अशी काहीतरी बातमी किंवा असं सोशल मीडियावर टाकणं चालू होतं. क्वालिटी बघणं हे माझं तुमचं आपलं सगळ्यांचं काम आहे आणि आपण ते सगळेजण बघूया. पत्रकार बंधूंनी बघूया, ग्रामस्थांनी बघूया, जाणारा येणाऱ्या सगळ्यांनी बघूया, लोकप्रतिनिधींनी बघूया. क्वालिटी चुकली, क्वालिटी काय गडबड होते रस्ता होत असताना तर आपण सगळेजण हे जे अधिकारी वर्ग इथे आहेत यांच्याशी आपण बोलूया आणि क्वालिटी सुधारायला सांगूया. जी काय त्यांच्या नॉलेजमध्ये क्वालिटी आहे त्या क्वालिटीनुसार काम होतं की नाही पाहूया. जर रोडवर सुधारायला सांगूया.
पण एखादा चुकीचं लेटर सरकारी ऑफिसला पाठवून काम थांबवायचा प्रयत्न कोणीही करू नका. त्याला ताकीद समजा किंवा इशारा समजा किंवा आपल्याला सूचना समजा. हा रस्ता झाला पाहिजे, 20 वर्षांचा रस्ता होतोय. हा रस्ता झाला पाहिजे, जनसामान्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपण सगळेजण इथे राहणारे आहोत, आपण सगळेजण त्या रस्त्याचा पाठपुरावा केलाय. तर सध्या या रस्त्यावरील मोऱ्यांचे काम सुरू असून आज 19 मे रोजी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे एकंदरीत प्रवासी, रिक्षा चालक, सामान्य जनता यांच्या आशा नक्कीच पल्लवित झाल्या आहेत. तर या रस्त्याच्या कामासाठी 7,92,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याचा कालावधी 1 वर्षाचा आहे. म्हणजेच या रस्त्याचा कामाचा कालावधी 1 वर्षाचा आहे. 1 वर्षामध्ये या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. तर या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची हमी 5 वर्षाची देण्यात आली आहे. खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन झाले आहे. त्यामुळे नक्कीच या रस्त्याचे काम भ्रष्टाचार मुक्त, उत्तम आणि चांगल्या दर्जाचे होईल अशीच अपेक्षा आहे. तर तसा विश्वास देखील कार्यकारी अभियंत्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.